हे मात्र लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सांगावं। मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करेल, कसं करेल, कोणावर डान्स करेल, नाही करेल, हा माझा व्यक्तिगत विषय आहे। सभापती पद जे तुमच्याकडे आहे त्या पदाचा कुठेतरी महाराष्ट्राची गरिमा राखण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी त्या पदाचा उपयोग करावा आणि महाराष्ट्र बाजूला ठेवूया। पण मतदारसंघामध्ये असणारी आमची जी MIDC ची तुम्ही मुद्दामून रोखली आहे त्या पदाचा उपयोग करून ती MIDC तरी तुम्ही आणावी अशी विनंती त्या ठिकाणी मी राम शिंदे सरांना करतो। तुमचे जवळचे कार्यकर्ते आहेत सूर्यकांत मोरे, प्रचार सभेमध्ये त्यांनी टिप्पणी केली होती, आज त्यांच्यावरती हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला गेला। एक तर नगर परिषदेचं इलेक्शन जेव्हा जामखेडचं सुरू होतं त्यावेळेस सूर्यकांत नाना मोरे हे जे पदाधिकारी आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी टीका केली, पण ती टीका पदावर नाही केली, राम शिंदे सरांवर त्या ठिकाणी केली। पण ती टीका करत असताना जर इतर जे सर्व MLC आहेत आमदार त्यांचं मन दुखावलं असेल तर मी स्वतः त्या सर्व MLCंची मी माफी मागतो। पण तिथं तुम्ही बघत असताना भावनेच्या भरात सूर्यकांत नाना बोलले असले तरी त्यांनी पदावर कुठे टीका केलेली नाही। त्यांनी टीका करत असताना राम शिंदे सरांवर केली। एक तर नगर परिषदचं इलेक्शन सुरू होतं, ते इलेक्शन सुरू असताना 4 पोलिसांच्या गाड्या घेऊन राम शिंदे सर त्या मतदारसंघामध्ये का फिरत होते असा प्रश्न नानाचाही होता आणि माझा सुद्धा त्या ठिकाणी आहे। त्याच्याच बरोबर ते इलेक्शन रंगलं होतं। आमच्या बाजूली उमेदवार देत असताना सामान्य परिवारातले उमेदवार आम्ही दिले, पण राम शिंदे सरांनी त्यांच्या पक्षातून अशा लोकांना तिथं संधी दिली होती की काही गुंड होते। काल परवा त्यांचाच जो उमेदवार होता त्यांचे एक पती हे एका महिलेला प्रेशराईज करत होते आणि दुर्दैवाने ती कला केंद्रातल्या महिलेने तिथं आत्महत्या केली। एक असा उमेदवार एका घरामध्ये त्यांनी उमेदवारी दिली जी प्रॉस्टिट्यूशनच्या व्यवसायामध्ये त्या कार्यकर्ता त्यांचा तिथं आहे। सावकार 2 आहेत। त्यामुळे सूर्यकांत नाना मोरे नाही तर आम्ही जी टीका करत होतो ती राम शिंदे सरांवर व्यक्ती म्हणून करत होतो, पदावर त्या ठिकाणी कुठेही करत नव्हतो। आणि माझा एक प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे विषय आहेत, ते विधान परिषदेमध्ये चर्चेत यायला पाहिजे होते, पण ते चर्चेत न येता असं झालंय, इगो हर्ट झालाय या व्यक्तीचा, राम शिंदे सरांचा। आणि मग कुठेतरी कोणातरी सांगून हक्कभंग तुम्ही आणता, म्हणजे गल्लीतली भांड ही आपल्या विधान परिषदेमध्ये जर चर्चेत येणार असतील तर उद्या जाऊन इलेक्शनच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात आपण काही बोललो ते जर विधान परिषदेमध्ये 45 मिनिटं चर्चा झाली का जास्त वेळ चर्चा झाली, अरे चर्चा करायचं असेल तर इतरही मुद्दे आहेत ना, बेरोजगारीवर चर्चा करा, महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यावर तुम्ही चर्चा करा, इतरही काही महत्वाचे विषय जे कॉन्ट्रॅक्टर भरतीचे विषय त्याच्यावर तुम्ही चर्चा करा। पण गल्लीतल्या गोष्टी जर तुम्ही विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही घेणार असाल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे। त्यामुळे राम शिंदे सरांनी सुद्धा त्या पदावर जर तुम्ही बसला असाल, तुम्ही वागता कसं, तुम्ही बोलता कसं, कशा पद्धतीने तुम्ही टीका करता, संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही इथं टीका 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी तुम्ही केली, तर तुम्ही त्या पदाची गरिमा जर राखली तर कार्यकर्ते नाही तर पदाधिकारी तुमच्याबद्दल बोलत असताना आदराने त्या ठिकाणी बोलू शकतात। विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही बघितलं का राजकीय टीका करताना, कुठं जाऊन वायपाट काहीतरी बोलताना, नाहीतर फौज फाटा घेऊन, विमानं घेऊन, हेलिकॉप्टर घेऊन, 4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरताना कुठं बघितलंय का नार्वेकर साहेबांना? त्यामुळे तसं कुठेही त्यांच्याकडनं तिथं झालं नाही। पण राम शिंदे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अशा पद्धतीने वागत आहेत की जसं की त्यांचं जे विधान परिषद आहे ती त्यांच्या घरचा विषय आहे आणि कार्यकर्त्यांवर कुठेतरी कारवाई त्या ठिकाणी तुम्ही करता, हे कुठेही योग्य नाही असं आम्हाला वाटतं। तसंच विस पागे असतील, गवई साहेब असतील, डावखरे असतील, फरांदे भाऊ असतील, देशमुख साहेब असतील, निंबाळकर साहेब असतील, यांनी त्या पदाची गरिमा राखली। राम शिंदे सरांना कुठेतरी क्लासेस घ्यावे लागतील की या पदाची गरिमा कशी राखायची, हे क्लासेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी तरी द्यावेत, नाही तर मग नार्वेकर साहेबांनी द्यावेत। एवढंच या ठिकाणी आम्ही सगळेजण बोलू शकतो।